आमच्या नादाला लागू नका तुम्ही। अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी। अरे आमच्या नादाला कशाला लागतं? आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही। हम किसको छेड़ते नहीं, अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं। ओ पाकिस्तान, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हातोडा है। बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन। मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली। मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या। हे कसलं हिंदुत्व आहे? हे काय? हे काय? म्हणजे काहीतरी बोला, त्याला काहीतरी हे असलं पाहिजे। आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे। राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, कधी मराठीला अंतर देणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय। अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये, कम ऑन किल मी, कम ऑन किल मी। इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं। हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत। पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे। आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या। आता काय बोलायचं? ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल, म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल। पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा। वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो। नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते। आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो। तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे। आमच्या नादाला लागू नका तुम्ही। अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी। तुमच्या टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले आम्ही। आमच्या नादाला काय लागतंय? अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीतले लोक आहेत, हा एकनाथ आहे। अरे आमच्या नादाला कशाला लागतं? आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही। हम किसको छेड़ते नहीं, अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं। जाऊ द्या, त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय? परवा पहलगाम, गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला। मराठी बहिणी इतर जातीच्या बहिणी होत्या,
डोळ्या देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं. आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते, आम्ही गेलो त्यांच्या घरी. त्याचं सांत्वन करायला गेलात तुम्ही? कधी गेलात? कधी जाणार नाही. कारण तेव्हा कुठे होते? सुट्टी होती. तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देशप्रेम? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम? कुठं गेलं होतं बहिणींवरचं प्रेम? ऑपरेशन सिंदूर झालं, दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. फक्त 20 मिनिटात हवाई दलाच्या विमानाने 20 मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली. हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है. ओ पाकिस्तान, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है. लक्षात ठेवा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.